हाय, नमस्कार भावा बहिणींना. तर बघा आमच्या इकडलं वातावरण दिसलं का? झेंडू पिवळा इटकरी कलरचं लय जवळ आहे. बांध रस्ता ही रस्ता आहे. ही रस्ता आहे. ही रस्ता आणि हे आपलं घर आणि ही बांध आणि ही फुलं जायची देवाला ठेवायची. तर तुम्हाला एक दाखवते आता. तर झाड बघू शकताय. परत एकदा फुलं इतकी दाट लागली की प्रमाणाच्या बाहेर फुलं लागली. आणि ते काळ काळ झालं का? ही काय आंब्यावर कसं पडलाय बघा रोग. बघितलं का रोग? ही झाडाचं पडलंय मावाला झालता म्हणून ही सगळं काढलं रिकामा केलं मी. आणि तिकडं रस्त्याला पण फटले लोंबत होतं ती पण काढलं. बघा तिकडं ढेगारा घातला. मी तुम्हाला दाखवते, थांबा एक मिनटं. दिसलं का? ती लेपट वाळू घातल्यात आणि तिकडं पडेल ढिगारा. सगळं काढलं. तर बाया म्हणायला लागल्या, बाई तू असली तरच तू निर्मळ करते. निर्मळ आई पण करते, पण आईला वाटतं की गार सावली उन्हाच्या ना आपला लिंब तोडल्यापासून काय आणवीला म्हणजे सावलीची गरज आहे. तिला जेवढं गार असेल तेवढं बरं वाटतंय. आणि ही फुलं म्हणले चला. आणि हेड्या मोबाईल धरायलाच कोण नाही, नाहीतर हेडो मस्त काढला असता मी ह्याच्यामध्ये नाचून. आणि नाचायचं म्हणलं तर माणसं आमच्या इथली बसते ती की हो का, दिसत असते ना तुम्हाला. हो का, बघितलं का झेंड्यावर चौकात. तर ही साडी बघा कशी वाटते. कशी वाटते साडी? छान वाटते का साडी? हो का, मस्त साडी आहे. मला तर लई आवडली. आणि वहिनीने घेतलेली, अजून काही घातली नाही मी साडी. ते घालणार. पण मला साड्यांवर मला अशा साड्या असल्या ना साध्या मी लई जपू ठेवते. कारण जेव्हा ती फाटेल तेव्हा मी साडी काढते. ही साडी घालण्यात अशी आली की वापरण्याच्या साड्या आपल्या भटीवरच राहिलेल्या आहेत त्या, म्हणून त्यामुळं ही साडी मी काढली. आणि ही काय, हे असं सगळं फटं हे काढलं तिकडला तोडला. एक पेरूचा फटा, पेरू लागले तर. पण ही सगळंच काढू वाटायला लागलं होतं मला. पण सावली आई वरडेल की, म्हणलं बाई आलीच की सगळंच काढून टाकलंच का. तर सकाळ सकाळ केस एवढीशीच होती. तवा घेतला मी आणि कढई पण घेतली. मी तुम्हाला दाखवते. बानूबाईला चारायचंय. दीक्षा दुधाचं पातील आण. कुठं? त्या बॅलर मध्ये ठेवलेलं ते आण गार करायला. पण लय हलकी भांडे आहे ते. हो का, ही कढई घेतली एवढी मोठी कढई आहे. हो का, ही कढई घेतली एवढी. ही म्हणजे लय दिवस झालं घेतलेली. लय दिवस तर म्हणजे महिना झाला असन. तवा तवा आणि हा तवा घेतलाय सकाळी केसावर. बरे आहे ती केसावर तर भांडी. केस सुद्धा डोक्याची उपयोगीला यायला लागले. ती ही तवा घेतला, तवाच नव्हता. ही तवा पाक नाही का वाकडा तिकडा झालाय. चपातीला तवाच नव्हता, मग बानूसाठी घेतलाय पराठा हे करायला आणि उपासाचं हे करायला. आणि कढई पण एकच होती आपल्याला. स्वयंपाक झालाय. ठीक आहे, स्वयंपाक करून ठेवलाय. बानूचं चुरून ही आता बानूला चारायचंय. तर म्हणलं चला तुम्हाला दाखवा वातावरण आमच्या इकडलं. घरात बसून सुद्धा फुलं दिसते ती. हो का, थांबा दारात उभा राहून दाखवते. हो का, दिसली का? आता एवढं लांबचं नाही दिसणार उन्हामुळं. हो का, नाही दिसणार. आणि तसाच आपला बानूबाईचा खेळ हो का चाललाय. हो का, बानू कशी खेळते बघा. बघा हसते कशी, खुडुक्कीरनं हसते. आणि ही बानूचं दूध गरम करायला ठेवलं होतं बॅलर मध्ये. आणि याच्यात चपाती चुरायची आता अशी. आणि म्हटलं की चला माझ्या भावा बहिणींना म्हणलं काही गोष्टी सांगावा. तर लवकरच सेड मारणार आहे मी. कधी मारणार आहे आता तुम्हाला सांगते. म्हणजे पुढच्या महिन्यात मारायला चालू करणार आहे. सामान बघू आता
कसं भेटतंय कसं नाही आज चौकशी करायची. आज आहे आमच्या इथला बाजारात जाऊन दुकानात चौकशी करते किती म्हणजे भांडवली लागतंय हे ते, आणि वाटलंच तर ॲडव्हान्स पण देऊन टाकते. कसं आहे माहिती आहे का, आणि संडास बाथरूमचं विचारते पहिलं, कारण लय अवघड आहे संडास बाथरूमचं वल्लासाठी करायचं आहे. आता मस्त जाऊ दे, आता बोलायला उपयोग नाही. तर तसंच आपल्याला राधाताईकडं पण तसंच बाजारला जाणार आहे, कारण त्यांचा वाढदिवस होता. मी गेली नव्हती, पण बघू आता. वहिनी काय मला बोलल्या नाही त्या, आपणच जावं आणि विचारावा वाढदिवस कसा झाला. कारण मला वाटलं होतं वहिनी नाहीत करणार, कारण करायचं असतं तर मला त्यांनी फोन केला असता, ताई वाढदिवस साजरा करायचा या म्हणून. पण मी तयारी पण म्हणजे नाही का जायचं पण होतं असं मी ठरवलेलं, पण वहिनीने काही सांगितलं नाही. म्हणजे अचानकच त्या बायांमुळं वहिनीला करावा लागला. यायचा काय राग नाही मला, पण आता जाऊन त्यांना केक मागणार, भांडणार आहे मी. तुम्हाला हेड्यावर दिसलंच गेल्यावर मी किती भांडणार आहे त्यांना. तर चला कंटिन्यू करा. आणि हेड्याव आवडला असला आणि आमच्या दारातलं बगीचा तुम्हाला भलं ते लोकाचं का असं ना, पण दार आपलं शोभा देत आहे. दारा पुढं फुलं आहे ती, त्यामुळं आपलं बगीचा समजायचं. म्हणजे आमचं नाही आपलं बगीचा समजा. आणि कसा वाटला नक्कीच मला सांगा कमेंटमध्ये. तर मला तर लय आवडते, तर वाटतं पप्पी घ्यावा जाऊन त्या फुलांचे. तर त्यात हेडो मला इंस्टाला बनवायचं होतं, पण माणसं आहे ते मला दुनियाचा लाज वाटते. तर बघू जसं होईन तसंच फोटो तर काढणारच आहे, इंस्टाला फोटो तर सोडणारच आहेत मी. आणि नक्कीच लाईक करायला विसरू नका. तर बाय.